नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत. या प्रश्नपत्रिका शेवटच्या परीक्षा दृष्टीनं, वार्षिक परीक्षा दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या ठिकाणी काही प्रश्न आपण सोडवलेले आहेत. प्रश्न 3 बी आपण सोडवतोय. त्यात एकूण 4 असतात, 3 आपण सोडवलेले आहेत. चौथा 2 सोडवायचे असतात. 4पैकी प्रत्येकी 3 गुण 6 गुणांचा प्रश्न आहे हा. आणि प्रश्न 3ऱ्यातला 3 गुणांचा, म्हणजे प्रश्न 3 9 गुणांचा. 15 मीटर रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा समोरासमोर 2 इमारती आहेत. त्यापैकी एकीची उंची 12 मीटर असून तिच्या छतावरून दुसरीच्या छताकडे पाहिले असता उन्नत कोन 30 अंशचा होतो. तर त्या इमारतीची उंची किती? आकृती काढणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी ABC ही एक इमारत आहे. 12 मीटर त्याची उंची आहे त्या इमारतीची. AB हा रस्ता आहे 15 मीटर रुंदीचा. रस्त्याच्या एका बाजूला BC ही एक इमारत आहे 12 मीटर उंचीची. दुसऱ्या बाजूला रस्त्याच्या AE ही इमारत आहे. आणि BC या इमारतीच्या C या छतावरून दुसऱ्या इमारतीच्या छताकडे पाहताना 30 अंश मापाचा उन्नत कोन होतो. साहजिकच या ठिकाणी BC ही इमारत लहान आहे आणि AE ही इमारत उंच आहे, कारण BC या 12 मीटर कमी उंचीच्या इमारतीवरून दुसऱ्या इमारतीच्या छताकडे पाहिले असता 30 अंश मापाचा हा उन्नत कोन होतो. या ठिकाणी ABCD आयत आहे, त्याचं वर्णन करायचं. रेख BC ही रस्त्याच्या एका बाजूला 12 मीटर उंचीची इमारत आहे. रस्त्याची रुंदी 15 मीटर आहे. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला AE ही इमारत आहे आणि तिची उंची काढायची आहे. ओके. BC या इमारतीच्या C छतावरून AE या इमारतीच्या E या छताकडे पाहिले असता पाहिले असता 30 अंश मापाचा उन्नत कोन होतो. ओके. त्रिकोण EDC मध्ये कोन DCE बरोबर 30 अंश. ओके. अशा पद्धतीनं चौकोन ABCD आयत आहे. आणि आयताच्या समोरासमोर भुजा समान असतात. AB बरोबर CD बरोबर 15 मीटर. ओके. आणि BC बरोबर ED बरोबर 12 मीटर. BC बरोबर AD बरोबर 12 मीटर. ओके. मग त्रिकोण या ठिकाणी EDC मध्ये हा कोन या ठिकाणी DCE हा 30 अंशाचा आहे. कोन DCE बरोबर 30 अंश. कोन DEC 90 आहे. आयत आहे म्हणल्यानंतर प्रत्येक कोन काटकोन, हा काटकोन असेल तर रेषेजुडीतला एक कोन काटकोन आहे तर दुसरा पण काटकोन. AED कोन EDC 90 आणि म्हणून कोन DEC 60 अंश हा उर्वरित कोन आहे. ओके. हा 60 अंश. मग 30 60 30 अंश 60 अंश 90 अंश मापाच्या
प्रमेयानुसार कर्ण या ठिकाणी कोणता आहे? हा डी सी काटकोना ई सी हा कर्ण आहे. 30 मापाच्या कोनासमोर भुजा कर्णास निम्मे असते. मग कर्ण ही माहीत नाही, 30 मापाच्या कोनासमोरची भुजा ही माहीत नाही, म्हणून 60 मापाच्या कोनासमोर भुजा घ्यायचं. ती कर्णाच्या ई सीच्या वर्गमात 3/2 पट असते. म्हणजे 60 मापाच्या कोनासमोर भुजा सी डी ही सीईच्या वर्गमात 3/2 पट असते. ओके, सी डी बरोबर कर्णाच्या सीईच्या वर्गमात 3/2 पट. सी डी 15 आहे. ओके, आणि भागिले 2 ते गुणिले, आणि गुणिले वर्गमात 3 आहे ते भागिले होणार, म्हणजे सी झालं. ओके, 15 दूने 30, 30 भागिले वर्गमात 3, 30 भागिले वर्गमात 3, वरती खाली वर्गमात 3 गुणायचं, कारण वर्गमात 3 ही अपरिमेय संख्या आहे. छेदाचं परिमेयकरण आपण केलेलं आहे 9वी इयत्तेमध्ये. वर आलं 30 वर्गमात 3 दोघाचा गुणाकार, वर्गमात 3 गुणले वर्गमात 3, या ठिकाणी 3, आणि 3 30ला भागून 10 वर्गमात 3 मीटर ही सी मिळाली. ओके, आणि मग आपल्याला काय पाहिजे? या एईची उंची पाहिजे, इमारत एई. म्हणून या ठिकाणी इमारत एईची उंची एडी अधिक ईडी, एडी अधिक ईडी, एडी अधिक एडी, एडी ही 12 मीटर आहे, आणि एडी आत्ताच आपण हा सी 10 वर्गमात 3 मिळाले. ओके, आणि त्याच पद्धतीने आपल्याला अजून ईडी काढायचे. ओके, म्हणजे इथं ईडी घेऊया. ईडी 30 मापाच्या कोनासमोर भुजा कर्णाचे निम्मे असते, म्हणजे ई सी भागिले 2. ई सी आत्ता 10 वर्गमात 3 काढल्या, ह्याला भागिले 2, 5 वर्गमात 3 मीटर. ओके, सी 5 वर्गमात, ईडी 5 वर्गमात 3 ही 10 आहे कर्ण, आणि 30 मापाच्या कोनासमोरची भुजा या कर्णाचे निम्मे, म्हणजे 10चं निम्म 5 करणे 3, म्हणजे 5 करणे 3. ओके, अशा पद्धतीनं ईडी 12 आहे आणि ईडी 5 करणे 3 मीटर दुसऱ्या इमारतीची उंची. ओके, दुसऱ्या इमारतीची उंची बरोबर 12 अधिक 5 वर्गमात 3 मीटर. ओके, प्रश्न 4 आपण सोडवायचा आहे. एका त्रिकोणाकृती 4 मध्ये 3 असतात, 2 सोडवायचे असतात. प्रत्येकी 4 गुणांचा प्रश्न आहे. उपप्रश्न 4 गुणांचा आहे, 2 उपप्रश्नाचे 8 गुण. एका त्रिकोणाकृती शेताच्या तिन्ही बाजूंची लांबी अनुक्रमे 150 मीटर, 200 मीटर, 300 मीटर आहे. जर नकाशामध्ये त्या शेताची सर्वात मोठी बाजू 6 सेमीने दर्शवली, तर त्या शेताच्या नकाशातील इतर बाजूंची लांबी काढा. त्रिकोणाकृती शेत जे आहे ते आपण आकृतीनं दाखवायचं आहे. त्रिकोण ए बी सी, आणि त्याला प्रमाणात असणारं शेत दाखवायचं आहे पी क्यू आर. ए बी या ठिकाणी किती दिलेले आहे? 150 मीटर. म्हणजे ए बी या नावानं नाही, त्रिकोणाची एक बाजू, मग त्रिकोण ए बीची आकृती शेत आहे, त्याची एक बाजू 15 मीटर 150 मीटर आहे, दुसरी बाजू आहे ती 200 मीटर आहे, आणि तिसरी बाजू आहे ती 300 मीटर आहे. आणि ह्याची सर्वात मोठी बाजू म्हणजे 300 जे आहे ते 6 सेमीनं दाखवलेले आहे. त्यामुळे त्रिकोण ए बी सी हा समरूप त्रिकोण पी क्यू आर आहे. ओके, अशा पद्धतीनं काढलेला आहे. त्यामुळे संगत बाजू प्रमाणात असतात. ए बी भागिले पी क्यू बरोबर दुसरं तिसरं बी सी भागिले क्यू आर बरोबर ए सी भागिले पी आर. समरूप त्रिकोणांच्या संगत भुजा. ए बी काय आहे 150 भागिले पी क्यू काय आहे काढायचे बी सी
200 आहे. क्यू आर काढायचे आहे. AC 300 आहे आणि 6 आहे PR. ओके. त्यामुळं 100 म्हणून 150 भागिले PQ बरोबर 200 भागिले QR बरोबर या ठिकाणी 6नं 300ला भागलं 6 35 आणि 6 0 0. ओके. अशा पद्धतीनं त्यामुळं 150 भागिले PQ म्हणजे पण 50 म्हणून 150 भागिले PQ बरोबर 50/1 तिरकस गुणाकार PQला गुणिले 50 येणार आहे ते 150 एके 150ला भागिले 50 त्रिक 3 सेमी. त्यानंतर QR काढायचे. QR बरोबर QRला गुणिले 50 येते 200 एके 200 200 भागिले 50. ओके. 50 चोक 200. इथं काय म्हणलेलं आहे त्या त्रिकोणाच्या बाजू तर शेताच्या नकाशातील इतर बाजूंची लांबी शेताच्या नकाशातील इतर 2 बाजूंच्या लांबी 3 सेमी व 4 सेमी आहेत. ओके. या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे. त्रिकोण PYQ असा काढा की PY बरोबर 6.3 सेंटीमीटर, YQ बरोबर 7.2 सेंटीमीटर, PQ बरोबर 5.8 सेंटीमीटर. त्रिकोण XYZ हा PYQशी समरूप त्रिकोण असा काढा की PZ भागिले YQ बरोबर 6/5. म्हणजे या ठिकाणी YQ ही लहान त्रिकोणाशी संबंधित बाजू आहे. त्यामुळे त्रिकोण PYQ अगोदर काढून घ्यायचा. कसा काढला आहे पहा. YQ 7.2 सेंटीमीटर काढलेली आहे. त्यानंतर वर्तुळ कंपासमध्ये कच्ची आकृती आहे. वर्तुळ कंपासमध्ये या ठिकाणी YP अंतर घेऊन YP किंवा PY 6.3 सेंटीमीटरचा चाप मारायचा आहे. आणि वर्तुळ कंपासमध्ये PQ अंतर या ठिकाणी 5.8 सेंटीमीटर घेऊन चाप मारायचा आहे आणि दोन्ही छेदनबिंदू जोडायचे आहेत. ओके. आणि मग या ठिकाणी PY 5 आणि Q या ठिकाणी हा जो कोन आहे तो एकरूप कोन इथं काढायचा आहे. याला एकरूप असताना इथं कोन काढायचे Z आणि X मिळणार आहेत. ओके. या आकृतीला अनुसरून आपण आकृती काढायची आहे. प्रथमतः या ठिकाणी आपण YZ हा किरण YQ हा किरण काढायचा आहे. पहा. आणि त्याच्यावरती YQ 7.2 घ्यायचा आहे. 7.2 7 आणि 2 मिली. ओके. हा YQ 7.2 सेंटीमीटर. वर्तुळ कंपासमध्ये या ठिकाणी आकृतीत पहा. कच्च्या आकृतीमध्ये या कच्च्या आकृतीमध्ये YP 6.3 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे. 6.3 4 5 6.3. ओके. 6.3चा हा चाप मारायचा आहे. त्यानंतर इथं P मिळणार आहे. PQ आकृतीमध्ये PQ 5.8 घ्यायचे. वर्तुळ कंपासमध्ये 5.8 अंतर घ्यायचं. 6ला 2 मिली कमी आणि आत्ताच काढलेल्या कंसाला छेदणारा चाप मारायचा. हा बिंदू आपला P आहे. P आणि Y जोडून वाढवायचे आहेत. Y आणि Q जोडून वाढवायचे आहेत. ओके. Y हा जो YQ किरण आहे त्या YQ किरणाला Y या ठिकाणी विशिष्ट मापाचा कोन करून किरण काढायचे आहे. त्याच्यावरती या ठिकाणी हे जे समान 6 भाग करायचे. 6. ओके. 6 भाग करायचे समान.
हा 1, हा 2, हा 3, 4, 5 आणि 6. हे 6 भाग केले आहेत. या भागाला y1, y2, y3, y4, y असल्यामुळे संबंधित y5, y6, ym मुळे हा किरण आहे ym किरण. या ठिकाणी 5 आणि Q जोडायचे. तर पहा 5 आणि Q जोडायचे, y5 आणि Q जोडायचे. ओके. आणि y5 Q हा जो कोन आहे याला एकरूप असणारा कोन 6 जवळ काढायचा. म्हणून याच्या दोन्ही बाजूवर विशिष्ट अंतरानं खुणा करायच्या. ओके. ह्या खुणा आहेत. याच खुणेनं y6 जवळ कोन करायच्या म्हटल्यानंतर चाप मारायचा. पुढं ह्या 2 खुणामधलं अंतर घ्यायचं अचूक. हे 2 खुणामधलं अंतर इथून टाकायचं. ओके. इथं कोन करायच्या खुणेपासून पुढं आणि तो बिंदू छेदनबिंदू आणि y6 जोडून वाढवायचे. ओके. अशा पद्धतीनं परत या ठिकाणी YQP हा जो कोन आहे, हा कोन YQP याला एकरूप असणारा कोन इथं आपला हा झेड मिळाला. पहा YQ, YZ, YQ, YZ दुसरा तिसरा अक्षर. YQP हा जो कोन आहे त्याला एकरूप असणारा कोन काढण्यासाठी विशिष्ट अंतरानं दोन्ही बाजूवरती खुणा करायचे. त्याच अंतरानं झेडजवळ हे पोलाद टोक ठेवायचं आणि जो YZ किरण आहे त्या किरणाला स्पर्श करून पुढं चाप मारायचा. या 2 खुणामधलं अंतर झेडजवळ कोन काढायचं आहे ना, हे 2 खुणामधलं अंतर हे आहे, इथून टाकायचं. हा छेदनबिंदू आणि झेड जोडून वाढवायचे. अशा पद्धतीनं हा छेदनबिंदू आणि झेड वाढवलेत पुढं. आणि आपला जो त्रिकोण आहे दुसरा तो XYZ आहे, म्हणजे इथे x आहे. ओके. XYZ आणि PYQ हे समरूप आहेत. एकरूप कोन काढण्याची जी रचना आहे ती आवर्जून व्यवस्थित काढा काळजीपूर्वक. तोच भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. YQPला एकरूप असणारा कोन या ठिकाणी आपण झेडजवळ काढलेला आहे. म्हणजे YZX आणि YQP हे एकरूप आहेत कारण संगत कोन आहेत. या 2 समांतर रेषांची छेदिका आहे. म्हणून इथं पण तसं एकरूप कोनाची आपण जी काही रचना आहे ती आवर्जून पहा. आणि आकृतीच्या खाली लिहा त्रिकोण या ठिकाणी PYQ समरूप त्रिकोण XYZ. ओके. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांच्यासाठी तो शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल, अत्यंत सोप्या भाषेमध्ये आहे. कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या आणि या ठिकाणी प्रोत्साहन द्या. इयत्ता 10वीसाठी प्रचंड असा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला चांगले गुण मिळावेत म्हणून भरपूर प्रश्नपत्रिकांचा सराव दिलेला आहे. येणाऱ्या परीक्षा निश्चितच हे व्हिडिओ पाहून तुम्हाला सोपी जाणार, नव्हे पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार, यात कोणतीच शंका नाही. धन्यवाद.